हाय हॅलो नमस्कार, मी अमृता. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि वाईब्समध्ये. तर आज होतं आमचा अधिक महिन्याचं वाण द्यायचा कार्यक्रम. सो त्यासाठीच मी अशी रेडी झालेली आहे. आज सुट्टी होती आणि म्हणजे संडे होता. सो तन्मयला पण सुट्टी होती म्हणून आज आईने आम्हाला जेवायला बोलवलं होतं. म्हणजे घरच्या सगळ्यांना जेवायला बोलवलं. आम्ही जातोय आईकडे अधिक महिन्यासाठी. अधिक महिन्यानिमित्त जावयाचा मान करायचा असतो आणि आमचे जावई बघा आज आमचा धोंडा दिवस आहे. धोंडा दिवस त्यामुळे तयारच नाही आहे जावई. आधी हिला वेळ लागतो अर्धा तास, मला नको वेळ मिळाला. मला वेळ लागणारच, ते तर सगळ्यांना माहितीच आहे. घरोघरी मातीची चुली ते माहिती आहे, पण तरी सुद्धा मग आमच्यावर अन्याय होतो. सगळे तुम्ही ऍक्सेप्ट कसा माझ्या बरोबर, मग आम्हाला 5 मिनिटं देत नाही. तर असो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर अधिक महिन्यात आज जावयाचा दिवस आहे कळलं. आज जावयाचा दिवस आहे कळलं ना. हा, तर अधिक महिन्याचं मुलीला सुद्धा असतं, मुलीचा सुद्धा मान असतो. तुला काय मिळणार नाही, आज फक्त जावायला मिळणार. तुला काय मिळणार नाही, ठेंगा मिळणार फक्त कळलं. जावयाचा आणि मुलीचा असं दोघांचाही मान असतो. आणि आज छान छान जेवण जेवायला मिळणार आहे आम्हाला. तर बघूया आज काय काय मज्जा येते. तर सगळेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जावयाचा काय जो मान झाला असेल तो पण बघायला मिळेल. इसको कुछ नहीं मिलने वाला है. आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही कुठेतरी जाणार आहोत. सो तिथला सुद्धा ब्लॉग आम्ही करूच. सो स्टे ट्यून. बघा आज काय काय आज काय काय मजा येते. बाय बाय. तर असं मस्त तयार होऊन आम्ही आलो होतो आईकडे. आणि आई आमच्या मजल्यावरच राहते कारण माझा भाऊ तिथेच राहतो. तर गेल्या गेल्या आईने छान ओवाळलं आम्हा दोघांनाही आणि जे काय अधिक महिन्याचं वाण वगैरे असतं ते दिलं. तर अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देतात म्हणजे 33 अनारसे किंवा म्हैसूर पाक किंवा बत्तासे जे जाळीदार पदार्थ आहेत ते द्यायचे असतात. आणि मग पहिला जेव्हा लग्नानंतरचा अधिक मास येतो तेव्हा मात्र अनारसेच देतात. आणि हे देताना मध्ये एक निरांजन ठेवायचं असतं आणि असं द्यायचं. पण आताच्या काळात सध्या सगळीकडे सोहळे करतात या अधिक मासाचे, त्यामुळे भरपूर काय काय करत असतात. आणि लेकीलाही काहीतरी साडी चोळी किंवा अशी ओटी भरायची किंवा जे तुम्हाला जमेल ते द्यायचं असं. आणि त्यानंतर मुलीलासुद्धा आईची ओटी अधिक महिन्यातच भरता येते. इतर वेळी आपण आईची ओटी नाही भरू शकत, म्हणून अधिक महिन्यात मी आईची ओटी भरून घेणार होते आज. आणि आईने आम्हाला सगळ्यांना जेवायलाच बोलवलं होतं. त्यामुळे मग आम्ही आलो तर माझे सासू सासरेसुद्धा आले होते. आणि अधिक महिन्याला धोंडा मास असं म्हणतात कारण पूर्वीच्या काळात पुरणाचे धोंडे वगैरे केले जात, म्हणून त्याला धोंडा मास असं म्हणत असावेत. सो त्यानंतर आमच्या अशा जेवणाच्या पंक्ती बसलेल्या बघा किती छान वाटते असं एकत्र जेवायला बसल्यावर. जेवायला होते छोले, पोळी, आमचे आवडते गुलाबजाम आणि पापड, कुरडया, ताक असं सगळं होतं. आणि जेवण झाल्यानंतर मग आईने आमची ओटी भरली म्हणजे माझी आणि माझ्या सासूबाईंची. आणि त्यानंतर मी सुद्धा आईची ओटी भरून घेतली. तुमच्याकडे अधिक महिन्यात काय काय करतात ते तुम्ही मला सांगा. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती रीतीभाती वेगवेगळ्या असतात.
आणि हा अधिक मासाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही ग्रोसरी आणायला गेलो होतो. आमची महिन्याची ग्रोसरी आणायची होती. सो त्यासाठी आम्ही गेलो होतो आर.के. बाजारमध्ये. आणि आमचे साहेब इथे शूट करत होते. ग्रोसरी शॉपिंग करायला खूप मजा येते आणि तन्मयलाही खूप आवडतं हल्ली. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो थोडंसं भटकायला. भटकंती ही आमच्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालेली आहे. थोडंसं फिरल्याशिवाय बरं वाटतच नाही. त्यामुळे असंच फिरत फिरत एका ठिकाणी गेलो, शांत ठिकाणी. जिथे शांतता असेल तिथे आम्हाला खूप आवडतं. आणि असं मनसोक्त भटकून घरी आलो. आणि त्यानंतर रात्री आमच्या ओरिओचे ह्या घरामध्ये बघा, रात्र झाली की त्याला खेळायचं असतं, आम्हाला झोपायचं असतं आणि हा एकदम ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे बघा कसा मस्त खेळतोय. चला तर मग हा ब्लॉग इथेच संपवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.